तर आज आपला जो व्हिडिओ आहे तो एका अत्यंत शहाण्या जनावरावर त्याला आपण गध कोण म्हणतात हे शेवटी सांगेल मी तुम्हाला. स्वांग करते लगीन करायचं स्वांग करते ढवांग करते माणूस काय बोला बोला अन गाडाव काय माणूस काय अन गाडाव काय जाईल तकडो बॉम्ब करते कसं स्वांग करते लबाड लांडग ढवांग करते लबाड लांडग ढवांग करते हा लबाड लांडग ढवांग करते हा लबाड लांडग ढवांग. हे काय याला छाप छाप याच्यावर त्याच्यावर वही तर हे झाले तयार. हे आता याच्यासाठी तयार झालं समजा काम करायसाठी कोणी आता हे असं वाटणे याच्यात माल टाकणे. हे अशी गोणी शिवता तुम्ही. हो मंडळी रामराम, मी तांदळीचा पिंट्या आणि आज ज्या जनावरावर आपण व्हिडिओ करणार आहोत मोठा मजेशीर व्हिडिओ होणार आहे. मला माहिती आहे हे मागं चालू आहे काय तुमच्या लक्षात आलं असेल की काय कार्यक्रम आहे. तर हे जे चालू आहे हे सध्या या गोणीत नदीतला रेतोळा भरणं चालू आहे आणि हा एका गोणीत रेती भरली आता दुसरं गद भराव. तर असे साधारण 9, 10, 12, 15 एका माणसाजवळ जितके गदे असतील त्याच्यावर यायचं उदरभरण चालते. आणि हा गदे पालनाचा जो व्यवसाय करतात ते आपल्या भागात काही काळी लोक करतात. माने, जाधव, अजून काय नाव आहे, गायकवाड आहेत, पवार आहेत, म्हणजे चिखलगाव झालं, नांदखेड झालं, बेलुरा झालं, अजून कुठे आहे तो वाळेगाव वाळेगाव, बाळापूर. तर साधारण नदीच्या काठाकाठानं हा समाज बसला. तर आता या गद्यावर आता येणे हे रेती लादली. याचं एक वैशिष्ट्य आहे या जनावराचं, मोठं हुशार जनावर आहे. म्यापा नाव जरी गद असलं तरी शायना जनावर म्हटलं त्याला. काऊन की पहिल्यांदा हे गद ज्या ठिकाणी नेलं समजा आता माझ्या घरी जे काय न्यायचं आहे तर ते पहिले त्याला एकदा रस्ता दाखवला आणि तटी काय त्याची गोणी उलटून घेतली आणि त्यातून रट्टा मारला की ते जठी रेती गायनं चालू आहे नदी ते तटीच ते रस्ता भुलणार नाही. आणि त्यातलं जे सिनियर गद असते मोठं ते बरोबर सगळे आणते. अजून या जनावराचा स्वभाव काय माहिती आहे का, एकदा का समजा या नदीला पूर आहे या काठावरून आपल्याला त्या काठावर गदे न्यावं लागतात. तर एक गद जर पुढे नदीतून चाललं त्याच्या मागं गदे पुढेच जातील, मांग गदे पलटणार नाही. ते मग पाणी किती असो इतक्या पाण्यात जरी गद उभं केलं ते उभंच राहील. आणखी याचा एक स्वभाव आहे, हे ज्या ठिकाणी ठोकरला का मंडळी एकदा रस्त्यानं चालता खूप ते त्या रस्त्यानं तर जाते पण त्या जागेवर नाही जात. एकदा ठोकर लागली पुढच्याच ठेस मागचा शाना. आपल्या भाषेत याला धरून म्हणी काय माहित आहे, याला म्हण आहे अडला नारायण धरी गाढवाचे पाय. दादा कोणीच्या गाण्यात तिथे ओळ अडला नारायण धरी गाढवाचे पाय. तटून नाही तर गाढवाला गुळाची चौक आहे. हा शब्द प्रयोग या जनावरांनाच भाषेला दिला. मोठं शान जनावर राजा. आता याची किंमतही काही कमी राहिली का बाबा, 15,000 ते 25,000. हिंगोली जिल्ह्यात सगळ्यात मोठी जत्रा भरते आपल्या महाराष्ट्रात या गदेची. माळेगाव जत्रा आहे हिंगोली जिल्ह्यात, देऊळगाव राजा आहे, सगळ्यात मोठा बाजार भरते गदेचा. तटून नाही अडचणीचं ठिकाण तटी असेल. आता समजा गावात बेपटा असता कोणतं वाहन जात नाही तर ती याच्यावरच तुम्हाला माल न्यावं लागेल. किंवा काही वावर असतात त्याला शेत रस्ताच नसते मग खताचं पोतं न्यावं लागते, बियाचं पोतं न्यावं लागते, गद्यावरच लादून तुम्हाला नेता येईल. हो गड किल्ले बांधण्यात जितक्या आपल्या मराठीचा किंवा मावळ्याचा किंवा आजही डागडुजी करण्यात जितका एखाद्या कारागिराचा हात असते तितक्यात सगळ्यात मोठा हात या जनावराचा. काऊन की खळवेल फाळी पायथ्याशी जे गळावर नेणं ते याच्यानंच शक्य आहे भाऊ. अकोला जिल्ह्यातली सगळ्यात मोठी टेकडी आहे रुद्रायणीची, 365 पायऱ्या आहे. पण सिमेंटचं पोतं जर न्यायचं असेल वर बांधकाम करायला तर यायनच यायच्या गद्या चंद्रपूर लोक जातात काम करायला म्हटलं. आणि गदीचं दूध ते येतात की बाय पिलू घेऊन गदी घेऊन घ्या गदीचं दूध. तर असं आहे जनावर. गंमत याची एक अशी आहे की हे सायाचं उन्हाळ्यात सुधारते. ज्या टाइमले ढोरं लोळ होतात, ज्या टाइमले तुम्ही आम्ही आपल्याला उन्हानं सगळी तकलीफ होते त्या टाइमले हे संड पडते. आणि पावसाळ्यात जा चारा असते का त्या टाइमले हे लोळ होतात. याला पावसाळ्यात मानत नाही. आणखी याले गद काऊन म्हणतात ते मी तुम्हाला सांग. याले गद काय काऊन म्हणतात, हे चांदण्या राती सावलीत जाऊन आणि भर उन्हात हे फुपुळल्यात लोयते बाहेर. उन्हात त्याला खायला नाही पाहिजे काही आणि त्याला जर खायला काही नसलं काही एखाद्या वक्ती त्याचीच धानते म्हणून त्याले गद म्हणतात. पण हे अतिशय शायना प्राणी आहे. हा 1 क्विंटल वज एक गद हे न्यायची क्षमता आहे. त्याला ना लगाम पाहिजे ना दोर आहे, त्याला ना अगळली आहे ना काही आहे. त्याला 2 पाय फक्त एका पायात ते बांधून ठेवतात आणि जास्त दूर जाऊ नये तकलीफ देऊ नये म्हणून 2 पायाले त्याला काव बांधतात आणि ते सोडून देतात.
मग ते चरतात इकडे तिकडे उकळल्यावर कुकळले ना कुटार मांडायचं काम ना त्याला अलप मांडायचं काम. तर असं हे गध ते बाकी ती शायनं उभं आहे. आता जर त्याने तेव्हातून हकाललं की ते बरोबर तटीत जाईल, जटी त्याचं काम चालू आहे. आणि तटून समजा त्या बाईनं जे काय आता याचा पोरग असेल बाई असेल तटी तिनं गोण्या उलट्या करून घेतल्या, तटून रट्टा मारला की ते तटीच येईल जटी त्याचं काम चालू आहे. म्हणजे एकदा त्याला एक रस्ता पाठ केला का नाही तो रस्ता पाठ करून घेतो आणि ठोकरलं की तटून डबल जात नाही. म्हणजे माणसापेक्षा आहे का नाही शायनं, माणूस एक चूक करते का डबल 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 हे नाही करत. पण तरी त्याला गद का म्हणतो हे मला माहिती. तर अशा गद्याला धरून तुम्हाला जर काही इंटरेस्टिंग विषय माहित असतील तर ते बी सांगा. गाढवाचं लग्न नावाचा मकरंद नसपुरेचा सिनेमा आहे, पाहायला विसरू नका, मोठा इंटरेस्टिंग आहे, ल खायचा कॉमेडी आहे. तर आणखी तुम्हाला गद्याबद्दल अलग काय माहिती आहे ते बी मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ मान्य जाधव गायकवाड येईन पा असं तुम्हाला वाटत असेल तर त्याला बी सेंड करा. अजून एक सांगतो मंडळी, लक्ष्मण माने नावाचे मोठे लेखक आहेत महाराष्ट्रातल्या, त्याची उपरा नावाची कादंबरी आहे स्पेशल कैकाळी समाजावर लिहिली. तर लक्ष्मण मानेची उपरा नावाची कादंबरी आवर्जून वाचा. कैकाळी समाजाचं जगणं समजून घ्या, कैकाळी समाजाची दैनिक अवस्था त्यातून समजून घ्या. आणि याची एक स्पेशल भाषा आहे म्हटलं या समाजाची. तुमच्या भाषेचा एक नमुना आपल्या इंस्टाग्रामच्या जे दर्शक आहेत आपले त्याने सांगा. बोला. इंटरव्यू ಎಂದಾಗಿ ಇದಾಗಿರಪ್ಪ ಮುದುಗಿಲ್ಲ ಮುದುಗಿಲ್ಲ ಕಾಳಿಗೆ ಕುಡಿಸಿ ಅಂದಾಗಲ್ಲ ಎದ್ದ ಅಡಿಗೆ ಹಾ ಮುದುಗಿಲ್ಲ ನಾನು इबो पप्पा पण आता हे तुम्ही काय बोल मी त्याला म्हटलं बा कुठे गेलता डवऱ्याला गेलतो. मला काय काम मला काही केला का नाही म्हणजे नाही. मग ते मोकळकर काय म्हटलं ते डवऱ्याला गेला पैसे मागतो म्हणे ते चाला घरी असं आम्ही आमच्या भाषेत भेटू अशाच नवीन एखाद्या व्हिडिओ ते लोक तांदळीच्या पिंट्याचा. राम राम.